1494 आणि आता थंडीच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात मेथीची भाजी येते आणि आमच्याकडे ती आठवड्यातून एकदा आणतातच आणि आम्ही सगळे जण व्यवस्थित खातो ती. आम्हाला खूप आवडते मेथीची भाजी. पण असं होतं की कुणाकडे भाजी ती खायला पण बघत नाही आणि आणत पण नाही, आवडत नाही आणि म्हणूनच मी स्नॅक्सचा एक नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे. संध्याकाळीच्या बरोबर सगळे न खाणारे सुद्धा आवडीने खातील असा मेथीची मठरी बनवून दाखवणार आहे. चला तर मग हे बघा, साहित्य मी दाखवते. मेथीची एक जुडी घेतलेली आहे मी. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा. अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाव वाटी. 4 चमचे तूप घेतलेलं आहे. अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा साखर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. धणे पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि मिरी घेतलेली आहे. ती मी खलबत्त्यावर अशी ठेचून टाकणार त्याच्या आधी बघा. अर्धा चमचा घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी. बघा, मेथीची मी जुडी घेतलेली आहे. ती पहिल्यांदा आम्ही अशी स्वच्छ करूया. ही पानं असतात ना, कोवळी कोवळी, ही पानं फक्त काढायची, देठ घ्यायची नाही. हे बघा, देठ असे बाहेर टाकायचे आणि पानं फक्त घ्यायची. ही बघा, एक जुडी भाजीची आम्ही सगळी अशी पानं काढून घेतलेली आहेत मेथीच्या भाजीची. बघा, आता आम्ही ती 3 वेळा अशी स्वच्छ धुवून घेऊया. आता ही बघा, आम्ही दुसऱ्या वेळची अशी धुवून घेऊया. त्याच्यात माती असते ना भाजीत, म्हणून ती 2-3 वेळा अशी स्वच्छ धुवायची. बघा, अशा प्रकारे आम्ही 3 वेळा अशी धुवून घेतलेली आहे भाजी. आणि आता एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशी ती निथळत ठेवूया. अशी 1 तास अशी निथळत ठेवूया. त्याच्यात पाणी आहे ना, ते संपूर्ण असं निथळून जायला पाहिजे. ही बघा, आम्ही स्वच्छ धुवून ठेवलेले 1 तास झालेला आहे. आता त्याच्यातलं पाणी सगळं गेलेलं आहे भाजीतलं आणि आता अशी सडसडीत झालेली आहे. आता ती आम्ही मापून घेऊया. ही बघा, ही 1 वाटी झाली आणि ही अर्धी वाटी. आम्ही 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना, म्हणून 1.5 वाटीच मेथी घ्यायची. बघा, आणि ती आता आम्ही बारीक अशी चिरून घेऊया. बघा, आमची मेथी 1.5 वाटी अशी व्यवस्थित बारीक चिरून झालेली आहे. चुलीवर आम्ही एक तवा ठेवूया आणि त्याच्यात असं अर्धा चमचा तूप घालूया. आणि त्याच्यात ही चिरून ठेवलेली मेथीची पानं घालूया, म्हणजेच भाजी. अशी 5 मिनिटं अशी भाजी परतून घेऊया. मग त्याच्यात कुठे पाणी वगैरे भाजीत असले ते निघून जाणार. आणि तुपात 5 मिनिटं अशी फ्राय केली का त्याच्यातला जास्त कडवटपणा पण जाणार मेथीतला, म्हणून ती अशी जरा तुपात अशी 5 मिनिटं फ्राय करायची. 5 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीतलं सगळं मॉइश्चर पण गेलेलं आहे. आता ती आम्ही उतरून घेऊया. गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेतलेलं आहे, ते आम्ही एका भांड्यात ओतूया. हे बघा, अर्धी वाटी आणि पहिल्यांदा 1 वाटी. त्याच्यात अर्धी वाटी रवा घालूया आणि धण्याची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा हळद,
आणि 1 चमचा तीळ, अर्धा चमचा साखर. कडू आणि गोडाचं बॅलन्स राहायला पाहिजे म्हणून साखर घालायची अर्धा चमचा. आणि हा ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा, तो हातावर असा क्रश करायचा, तो टाकायचा. आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. आणि चिमूटभर असा हिंग टाकायचा. आणि हे जिरा आहे ना ते असं खलबत्त्यावर असं जरा ठेचून टाकायचं आतमध्ये. आणि अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे, ती पण अशी ठेचूनच टाकायची. ही बघा मिरीची अशी भरड कशी केलेली आहे ती पण अशी टाकायची. आणि 2 चमचे त्याच्यात असं तूप टाकायचं. आणि चवीनुसार थोडं मीठ टाकूया. आणि हाताने व्यवस्थित असं ते एकजीव करून घेऊया. हे बघा मिक्स व्यवस्थित झालेलं आहे सगळं. आणि हे बघा अशी मूठ पण अशी करून बघायची. हे बघा पिठाची मूठ होते तर आमचं व्यवस्थित असं खुसखुशीत पीठ झालेलं आहे. आणि आता त्याच्यात आम्ही ती तुपात पानं मेथीची फ्राय करून ठेवलेली ती पण घालूया. ती आता थंड झालेली आहे. ती पण आता अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात आम्ही थोडं थोडं पाणी घालूया आणि चपाती सारखं असं पीठ मळून घेऊया. हे बघा चपाती सारखं व्यवस्थित असं आमचं पीठ हे मळून झालेलं आहे. आणि त्याच्यात आम्ही पाव चमचा असं तेल घालूया. आणि आता 20 मिनिटांसाठी आम्ही हे झाकून ठेवूया. त्याच्यात रवा घातलेला आहे ना तो फुलून यायला पाहिजे, व्यवस्थित असा फुगला पाहिजे म्हणून आता 20 मिनिटं असं आम्ही झाकून ठेवूया. 2 चमचे आम्ही असं तूप घेऊया आणि ते असं मेल्ट करूया चुलीवर. आम्हाला साठा बनवायचा आहे ना म्हणून. हे बघा आमचं तूप असं मेल्ट झालेलं आहे. ते का आम्ही बॉलमध्ये काढून घेऊया. आणि त्याच्यात 2 चमचे असं कॉर्नफ्लॉवर घालूया. आमचा असा साठा तयार झालेला एकदम क्रीमी झालेला आहे. हा बघा 20 मिनिटं झालेली आहे. आमचं पीठ पण असं फुलून आलेलं आहे बघा. ते असं 2 मिनिटं असं पुन्हा मळून घेऊया. आणि त्याचे असे चपातीच्या पेक्षा मोठे असे गोळे बनवूया. हे बघा 3 गोळे असे बनवलेले आहेत आम्ही. ते आता आम्ही पोळपाटावर असे लाटून घेऊया. थोडं असं सुकं पीठ असं पोळपाटाला लावूया आणि त्याच्यावर असं शिंपडूया. आणि पातळ अशी आम्ही पोळी अशी लाटून घेऊया. ही बघा अशी पातळ आम्ही पोळी लाटलेली आहे. आणि त्याच्यावर आम्ही हा साठा बनवलेला आहे ना तो लावून घेऊया. पातळ असा लावायचा. एक पण अशी साईड सोडायची नाही. संपूर्ण असं पोळीला लावून घ्यायचं. बघा व्यवस्थित लावून झालेलं आहे. आणि त्याच्यावर थोडं असं कॉर्नफ्लॉवर असं भुरभुरून घ्यायचं.
आणि आता त्याची आम्ही घडी करूया। ही बघा, ह्या बाजूने अशी बनवायची घडी आणि ह्या बाजूने अशी, आणि पुन्हा त्याच्यावर असा साठा लावायचा आणि पुन्हा थोडं कॉर्नफ्लॉवर असं सुकं भुरभुरून घ्यायचं असं वर, आणि आता अशी घडी करायची बघा, आणि ह्या बाजूने अशी करायची। हे बघा, आता व्यवस्थित चौकोनी घडी झालेली आहे। आता ही पुन्हा लाटायची। हे बघा, आता व्यवस्थित अशी आम्ही लाटून घेतलेली आहे बघा। आता ही चौकोनी शेप मध्ये आम्ही लाटून घेतलेली आहे आणि आता त्याला पुन्हा असा साठा लावून घेऊया। त्याच्यावर थोडं कॉर्नफ्लॉवर असं घालूया आणि पुन्हा याची अशी घडी बनवूया बघा। पुन्हा याला थोडा साठा लावून घेऊया। पुन्हा थोडं कॉर्नफ्लॉवर असं भुरभुरून घेऊया आणि आता ह्याची अशी घडी घालूया ही बघा। आणि आता ही अलगद हाताने अशी जराशी अशी लाटायची, जास्त लाटायची नाही बघा। आता ह्याचे अर्ध्या अर्ध्या इंचाचे आम्ही असे काप काढून घेऊया। आणि साईडच्या कडा अशा काढून टाकायच्या, त्या दुसऱ्या त्या गोळ्यात घालून त्या पुन्हा लाटायच्या। हे बघा, ह्या अशा काढून घेऊया आम्ही। हे बघा, हे आता बनवून ठेवलेलं आहे ना, ते केळीच्या पानावर असे झाकून ठेवूया आणि राहिलेले हे 2 गोळे आहेत ना, ह्यांचे पण असेच बनवून घेऊया। तिसरा गोळा पण लाटून आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्या हे बघा मटरी अशा बनवलेल्या आहेत आणि त्या आता आम्ही हे बघा या 2 गोळ्यांच्या आणि ही एका गोळ्याची सगळे रेडी झालेले आहेत। आणि चुलीवर तेल पण आमचं हे बघा तापत ठेवलेलं आहे आणि एकदम हाय फ्लेमवर कडकडीत असं तेल करायचं नाही, असं मीडियम फ्लेमवर असं तापवायचं आणि त्याच्यात ही मटरी सोडायची, ही मेथीची। आता आम्ही तेल आमचं तापलं तर बघूया। हे बघा, हे बबल्स व्यवस्थित येतात म्हणजे आमचं तेल असं मीडियम हीटवर तापलेलं आहे। आणि आता आम्ही त्याच्यात अशा मटरी टाकूया। चुलीची आता फ्लेम स्लो करायची, पहिल्यांदा घालताना मीडियम ठेवायची आणि आता स्लो ठेवायची आणि लगेच परतायची नाही, 2 मिनिटांनी परतायची बघा। 2 मिनिटं झालेली आहे। आता आम्ही अशा हळूहळू ह्या परतून घेऊया। चुलीच्या स्लो फ्लेमवर अशा भाजायच्या, ह्या फ्राय करायच्या, मग त्यांना अशा लेअर येणार नाही, तर लेअर व्यवस्थित पडणार नाही त्यांना। हे बघा, आमच्या मेथीच्या मटरीला कसे लेअर आलेले आहेत हे बघा, आणि आता ते आम्ही काढून घेऊया। हे बघा, आता आम्ही ह्या तव्यावर अशा काढून घेऊया। लेयर्स बघा कशा आलेल्या आहेत। अशा प्रकारे आम्ही सर्व अशा फ्राय करून घेऊया। हे बघा, आमचे शेवटचे असे मेथीचे मटरी तयार झालेले आहेत बघा। लेयर बघा कशा आलेले आहेत त्यांना। बघा, आता हे आम्ही काढून घेऊया असे। हे बघा, मी मेथीचे असं स्नॅक्स बनवलेलं आहे आणि हे बघा एकदम असं क्रंची झालेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे। आणि असं तुम्ही मुद्दाम घरी ट्राय करा आणि संध्याकाळच्या चहाच्या वेळी बाजारातून विकत आणण्यापेक्षा हे घरी बनवा आणि मेथी पण सगळ्यांच्या पोटात जाईल। आणि चालता बोलता हे 1 महिना टिकतं, पण हे चालता बोलता 1 आठवडा पण घरात राहणार नाही। आणि आम्ही आमच्या घरात मेथीचे वेगवेगळे प्रकार करतच असतो आणि सगळ्यांना आम्हाला मेथीची भाजी पण आवडते, पण जे कोण मेथी खात नाही ना त्यांना पण हा मेथी मटरी आवडणार आणि मुद्दाम तुम्ही घरी ट्राय करा। आणि हे बघा, मी आता तुम्हाला एक
असा मोडून दाखवते। हा बघा एकदम असा खुसखुशीत झालेला आहे बघा, हे बघा एकदमच खुसखुशीत झालेला आहे। आणि एक मी तुम्हाला आता खाऊन दाखवते बघा, हे बघा एकदमच क्रंची असं झालेलं आहे आणि छान लागतं आणि एकदम बिस्किटाप्रमाणे असं खुसखुशीत असं झालेलं आहे। आणि हे तुम्ही मुद्दाम घरी करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन येऊ। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय।